नमस्कार. आज आपण मुंबईच्या वरळी मतदारसंघाच्या राजकीय परिस्थितीवर एक नजर टाकणार आहोत. पण हे विश्लेषण म्हणजे केवळ राजकीय डावपेच नाहीत. उलट आपण याकडे सुशासनाच्या दृष्टिकोनातून एका डेटा इंजिनिअरिंगच्या समस्येप्रमाणे पाहणार आहोत. चला तर याची सविस्तर माहिती घेऊया. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? आपण 4 मुख्य टप्प्यांमधनं जाऊ. पहिलं, वरळीची स्पंदनं, म्हणजे तिथल्या लोकांच्या नेमक्या समस्या काय आहेत. दुसरं, निवडणुकीचे आकडे आपल्याला काय सांगतात. तिसरं, या निकालामागची कारणं कोणती. आणि चौथं म्हणजे पुढे काय मार्ग असू शकतो. कोणत्याही मतदारसंघाचं राजकारण समजून घेण्यासाठी आधी तिथल्या लोकांचे रोजचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. आणि ह्या समस्या म्हणजे केवळ तक्रारी नाहीत, तर त्या व्यवस्थेतील त्रुटी दाखवणारे महत्त्वाचे डेटा पॉइंट्स आहेत. आता वरळीतील लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणाऱ्या काही गोष्टी पाहूया. सगळ्यात मोठं म्हणजे रखडलेलं झोपडपट्टी पुनर्वसन, ज्यामुळे हजारो कुटुंब भाड्याच्या घरात अडकली आहेत. मग येतो पायाभूत सुविधांचा प्रश्न. विचार करा, नवीन मेट्रो स्टेशन पहिल्याच पावसात पाण्याखाली जातं. आणि तिसरं म्हणजे वाहतूक कोंडी, ज्यामुळे लोकांचा कितीतरी वेळ आणि शक्ती वाया जाते. म्हणूनच या गोष्टींकडे केवळ तक्रारी म्हणून बघून चालणार नाही. हे मुद्दे लोकांचा सन्मान, शहराचं नियोजन आणि वाया गेलेल्या वेळेचे थेट पुरावे आहेत. आणि कोणत्याही राजकीय रणनीतीचा पाया हाच डेटा असतो. आणि जेव्हा आपण या डेटाचं विश्लेषण करतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. लोकशाहीत माहितीवर आधारित बोलण्याचा हक्क नक्कीच आहे, पण त्यासोबत सत्य मांडण्याची आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची जबाबदारीही येते. या डेटाला समजून घेण्याचा उद्देश फूट पाडणं नाही, तर आदराने आणि सत्याच्या आधारावर उत्तर शोधणं आहे. ठीक आहे, तर ह्या झाल्या लोकांच्या भावना आणि त्यांच्या समस्या. आता आपण पाहूया की या सगळ्याचं मतांमध्ये रूपांतर कसं झालं. चला 2024च्या निवडणुकीच्या आकडेवारीकडे एक नजर टाकूया. तर बघा, 2024च्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 44.2% मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 38.1%. म्हणजे अगदी काटेकी टक्कर होती, हे या आकड्यांवरून स्पष्ट दिसतंय. पण खरी गोष्ट तर या आकड्यात दडली आहे. 2,63,000पेक्षा जास्त मतदार असलेल्या या मतदारात विजयाचा फैसला झाला तो केवळ 8,801 मतांच्या फरकाने. अगदी निसटता विजय. आणि हा बदल किती मोठा आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2019कडे पाहावं लागेल. 2019मध्ये विजयाचा फरक होता 67,000पेक्षा जास्त आणि 2024मध्ये तो आला फक्त 8,800 मतांवर. हेच मतदारसंघातील राजकीय अस्थिरतेचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. या सगळ्यामागे एक मोठा ऐतिहासिक बदलही आहे. विशेषतः काँग्रेसच्या मतांचा विचार केला तर 1995मध्ये जिथे त्यांची मतं 32%पेक्षा जास्त होती, ती आज जवळजवळ नगण्य झाली आहेत. आणि यातून जी राजकीय पोकळी तयार झाली, त्यामुळेच ही नवीन समीकरणं तयार झाली आहेत. तर मग प्रश्न येतो की असं का झालं? हा निकाल म्हणजे केवळ एका व्यक्तीचा जय-पराजय नाहीये. नाही, यामागे एक संपूर्ण सिस्टम आहे. तिची ताकद, तिच्यातल्या कमतरता, संधी आणि धोके, या सगळ्याचा हा परिणाम आहे. उदाहरणार्थ, महाविकास आघाडीसाठी ठाकरे नावाचा वारसा ही एक मोठी ताकद आहे. पण त्याचवेळी काँग्रेसची स्थानिक संघटना कमकुवत असणं आणि अंतर्गत मतभेद हे धोकेही आहेत. लोकांच्या समस्या त्यांच्यासाठी एक मोठी संधी आहे, पण हेही खरे की विरोधकही त्याच संधीचा फायदा उचलू शकतात. या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण करण्यासाठी एक फ्रेमवर्क आहे. आम्ही त्याला चतुर्मुख सिद्धांत म्हणतो. यात आपण कोणत्याही राजकीय प्रयत्नाला 4 बाजूंनी पाहतो: निवडणुकीची तयारी, संघटनात्मक बांधणी, लोकांपर्यंत पोहोचणारं कथन आणि लागणारी संसाधने. यातून आपल्याला नक्की कुठे कमी पडतोय हे समजतं. या सिद्धांताच्या कथन भागाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. एक साधा पण लोकांना थेट भिडणारा संदेश, जो त्यांच्या मूळ समस्येवर बोट ठेवतो आणि त्यांच्या मनात घर करतो. बरं, आत्तापर्यंत आपण विश्लेषण केलं. आता पुढे काय? वरळीसाठी एक शासन केंद्रित नेतृत्व कसं असू शकतं, याचा एक आराखडा पाहूया, एक ब्लूप्रिंट. कल्पना करा एका अशा उमेदवाराची ज्याला आपण परिवर्तनवादी शहरी सुधारक म्हणू शकतो. जो तरुण आहे, ज्याला टेक्नॉलॉजी समजते, ज्याची मुळं याच मातीतली आहेत, जो सगळ्यांशी सहज संवाद साधू शकतो आणि ज्याची प्रतिमा स्वच्छ आहे. आणि अशा उमेदवारासाठी एक 90 दिवसांची योजना कशी असेल? बघा, याचे 3 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा पायाभरणीचा, ज्यात विश्वास निर्माण केला जातो. दुसरा टप्पा संवाद वाढवण्याचा. आणि तिसरा अंतिम टप्पा म्हणजे लोकांना मतदानासाठी बाहेर काढण्याचा. आणि यालाच आम्ही धोरणात्मक पूल म्हणतो. म्हणजे काय? तर वरळीत मेट्रो स्टेशन बाहेर साचणारं पाणी ही फक्त एक स्थानिक समस्या नाहीये.
हा संपूर्ण देशाच्या पायाभूत सुविधांच्या दर्जावरचा प्रश्न आहे. स्थानिक समस्येला राष्ट्रीय धोरणाशी जोडणं महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं करत असताना एक नैतिक जबाबदारी सुद्धा येते. भारताच्या डेटा संरक्षण कायद्यानुसार लोकांची संमती सर्वात महत्त्वाची आहे. आपला उद्देश माहिती देणं, त्यांचं ऐकणं आणि सेवा करणं हा असायला हवा. त्यांच्या माहितीचा गैरवापर करणं किंवा त्यांच्या विचारांशी खेळणं नाही. तर मग शेवटी प्रश्न तोच उरतो. निवडणुकीतला हा निसटता विजय हा एक धोका आहे की एक मोठी संधी? एका नवीन, लोकाभिमुख आणि डेटावर आधारित राजकारणाची सुरुवात करण्याची हीच ती वेळ आहे का, याचा विचार नक्की करायला हवा.